नमस्कार मंडळी, सुरेखा किचन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर रात्रीला उरलेल्या भातापासून आम्ही काय करतो हे नक्की बघा. तर मित्रांनो, आम्ही रात्रीचा भात असला त्याला मस्तपैकी मोकळं करायचं, मोकळं करून ठेवायचा आणि इकडं कढई तापायला ठेवायची. कढई तापायला ठेवल्याच्या नंतर लगेच इकडं तेल टाकायचं. तेल टाकून झाल्याच्या नंतर लगेच जिरं टाकायचं. जिरं टाकून झाल्याच्या नंतर लगेच लसूण टाकायचा. लसूण टाकून झाल्याच्या नंतर एक छोटासा बारीक चिरलेला कांदा टाकायचा. कांदा टाकून झाल्याच्या नंतर छोटं एक टमाटर बारीक कापलेला टाकायचं. टोमॅटो टाकून झाल्याच्या नंतर लगेच हिरवी मिरची पण त्याच्यातच ॲड करायची आणि 10-15 मिनटं त्याला मंद गॅसवर परतून घ्यायचं. तुम्ही बघू शकता आपण परतून घेतलेलं आहे. एकदम मंद गॅसवर परतून घ्यायचं. परतून घेतल्याने म्हणजे कसं आहे, एकदम बारीक होईपर्यंत आणि त्यानंतर आपल्या आवडीनुसार आपण त्याच्यात थोडंसं मीठ ॲड करून घ्यायचं. मीठ ॲड करून झाल्याच्या नंतर थोडीशी आपण थोडंसं 5-10 मिनटं आपण त्याला मंद गॅसवरच परतून घेत राहायचं आणि त्यानंतर गरम झाल्याच्या नंतर जो आपण भात मोकळा करून ठेवलेला होता रात्रीचा, तो भात लगेच त्या कढईमध्ये टाकून द्यायचा आणि त्याला एक जीव होईपर्यंत आपण त्याला परतून घ्यायचं. एकदम मोकळा आणि सुटसुटीत होतो छान पैकी. तुम्ही बघू शकता मित्रांनो, सुटसुटीत आणि असंच परतून घ्यायचं. 2-3 मिनटं परतायला ठेवायचं. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, कमेंट करा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही नक्की तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुमच्या भागात कसे करतात रात्रीचा भात उरलेला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण आमच्या भागात आदिवासी कोकण ह्या भागात आम्ही रात्रीचा उरलेला भात असतो तो सकाळी गरम करून माणसं आमच्याकडं खातात. तुम्ही कसे करतात ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपलं भात परतून पण झालेलं आहे. परतून झाल्याच्या नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आपण ॲड करून घ्यायची. कोथिंबीर ॲड करून झाल्याच्या नंतर लगेच आपण 2-3 मिनटं परत परतून घ्यायचं. तुम्ही बघू शकता आपला भात किती छान झाला आणि असं वाटतं की आत्ता आपण भात गरम केलेला आहे असं वाटतंय. पण तो मित्रांनो रात्रीचा भात आहे. तर तुम्ही बघू शकता भात किती छान झालेला आहे. ही रेसिपी आवडल्यास नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की एकदा तुम्ही पण करून बघा. जर तुम्हाला आवडल्यास तर लाईक, शेअर, कमेंट आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ